खोक्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा हत्या झाल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली। ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण त्याच्याच साथीदारांनी जमीन आणि वर्चस्वाच्या वादातून त्याची हत्या केली। खरं तर गेल्या 15 वर्षात शरद मोहोळने गुन्हेगारी जगतात नाव कमावलं, तसे शत्रूही वाढले। तो राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात राहणाऱ्या नामदेव कानगुडेला त्याने सुतारदरा सोडायला भाग पाडलं। त्याच कानगुडेने ओळख असल्याचा फायदा घेत बादचा मुन्ना पोळेकर याला शरद मोहोळकडे टोळीत विश्वासन संपादन करायला पाठवलं। 3 महिन्यापूर्वीच या हत्येसाठी मुन्ना पोळेकरने 3 देशी बनावटीचे पिस्तल आणली होती। गेल्या महिनाभर तो शरद मोहोळकडे सतत ये जा करत होता। गेल्या आठवडाभर तो बॉडीगार्ड म्हणून मोहोळच्या सोबत फिरत होता। सोबत राहूनच त्याने शरद मोहोळच्या हालचालींची माहिती त्याचा मामा नामदेव कानगुडे ह्याला दिली। आठवडाभरापूर्वी शरद मोहोळचा गेम करायचं निश्चित झालं। शुक्रवारी दुपारी जेवण करतानाही सोबत असलेल्या मुन्ना पोळेकरने मोहोळ दगडूशेठला पत्नीला घेऊन जाणार असल्याची माहिती देऊन आधीच शंकर गंडले आणि अमित कानगुडे या साथीदारांना रस्त्यावर येऊन थांबायला सांगितलं होतं। बरोबर रस्त्यात असलेल्या CCTVचा अंदाज घेऊन मागून येणाऱ्या मुन्ना पोळेकरने त्याच्या आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करत अगदी 1.5 फुटांवर पहिली गोळी झाडली। त्या धक्क्याने शरद मोहोळने मागे वळून पाहिल्यावर दुसरी गोळी झाडली, जी थेट मोहोळच्या छातीत घुसली। तोवर बाजूलाच थांबलेल्या शंकर गंडले नावाच्या व्यक्तीने आणि अमित कानगुडे यांनीही गोळ्या झाडल्या। काहीतरी घडल्या हे लक्षात आल्यावर नेहमी शरद मोहोळच्या पुढे चालणारा त्याचा विश्वासू पप्पू उत्तेकरने मागे वळून पाहिलं आणि गोळ्या झाडणाऱ्यांवर झडप घालून शंकर गंडलेला पकडलं। पण तोवर शरद मोहोळ खाली पडलेला बघून तो त्याच्याकडे धावला आणि ही तिन्ही हल्लेखोरांनी पळ काढला। ठोकायचं तर मोठ्या कुणाला तरी या मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॉग शरद मोहोळच्या हत्येचा महत्त्वाचा पैलू आहे। कारण CCTVच्या खाली हत्या करण्यापासून ते मोहोळ टोळीत दाखल होणं हे सगळं फक्त मोठा गुन्हेगार होण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा आहे।